खोपोली शहराच्या महायुतीच्या उमेदवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन व नामांकन अर्ज दाखल। महायुतीचे कुलदीपक शेंडे खोपोलीकरांसाठी कुलदीपक ठरणार। आमदार प्रशांत ठाकूर। खोपोली नगरपरिषद निवडणूक वर्ष 2025 च्या माध्यमातून दिनांक नोव्हेंबर 17 अंतिम दिवशी उमेदवारांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून कुलदीपक रामदास शेंडे यांच्यासह महायुतीमधील सर्व उमेदवारांनी मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात जोरदार शक्ती प्रदर्शन करून नामांकन अर्ज दाखल केले। जनसेवेचा वसा पुढे नेत खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी शहराचा कायापालट करून अनेक वर्षांच्या पारंपरिक महायुती मताधिक्य मिळवत अभूतपूर्व यश मिळवेल असा आशावाद यावेळी महायुतीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला। खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI अशी महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे हे आम्ही निवडणुकीला नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून सामोरं जात आहोत। अतिशय उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी, RPI, शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत। संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे। त्याला आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश या ठिकाणी मिळालेले खोपोली नगरपालिकेमध्ये। तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे।